श्री स्वामी नामातील जादू. अवतारी संत आणि इतर संतजन यांच्यात तफावत असते. अवतारी संत या भूतलावरील आपले कर्म संपले की लगेच ते आपला विचार समाप्त करतात. श्री संत ज्ञानेश्वरांची बाल्यावस्थेतच आपले कार्य सिद्ध झाल्यावर लगेचच समाधी घेतली. श्री स्वामी समर्थांच्या बाबतीतही असेच घडले असे म्हणता येईल. त्यांनी समाधी घेतली असे नसून ते जन्ममृत्यूच्या पलीकडील असल्याने ते फक्त गुप्तच झालेले आहेत. अदृश्य रूपात त्यांचे कार्य आज मितीला सुद्धा अबाधित स्वरूपात सुरू आहेच. जन्म किंवा मृत्यू असतो तो फक्त आपल्या सारख्या सामान्य माणसांसाठीच. जन्म म्हणजे चैतन्य शक्तीची जाणीव होणे. प्रत्येक गोष्टीत चैतन्याची शक्ती वास करत असते. दगडधोंड्यात सुद्धा चैतन्य शक्ती असते. फक्त आपल्या मानवी दृष्टीला ती दिसत नाही. आपल्या मनाला तिची जाणीव होत नाही. त्यावर आपणही श्रद्धा व विश्वास ठेवीत नाही. परमेश्वराचे वास्तव्य जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी असते. फक्त प्रल्हादासाठी भगवंताला खांबातून प्रकट व्हावे लागले. या गोष्टीचे मर्म हेच आहे. सर्वभूती परमेश्वर हे सत्य असून भरला हरी घनदाट असे संतांनी सांगून ठेवले आहे. संपूर्ण चराचर सृष्टी हे त्याचे स्वरूप आहे. अशी दृष्टी ठेवली तर मग आम्हाला प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक प्राण्यात परमेश्वराचे दर्शन घडेल. एकदा का हे साधले की मग परमात्म्याचा परमात्म्याशी संयोग व्हायला वेळ लागत नाही. आपण चैतन्यासह त्या तेजाशी एकरूप होऊ. जीवनात पुढे जाऊ इच्छिणाऱ्यांनी स्वतःचा पाया बळकट केला पाहिजे. जे काही विघ्न येत असेल त्याचे निर्मूलन करावे. काही घटनातून पार पडायचे आहे. तेथेच बारीक निरीक्षण करून पाया मजबूत बनवून नामावर विश्वास ठेवावा. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.